नमस्कार मित्रांनो. मुळातच जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून जाती धर्मामध्ये भांडण लावून त्या भांडणाचा वापर आपण आपल्या राजकारणाकरता कसा करून घेऊ शकतो याचा विचार करणारा सर्वात घाणेरडा पक्ष कोणता असेल तर तो आहे भारतीय जनता पार्टी पक्ष. जाती धर्माचं सर्वात घाणेरडं राजकारण कोणता पक्ष करत असेल तर तो आहे भारतीय जनता पार्टी पक्ष. एखादी निवडणूक आली ना, निवडणुकीपूर्वीच एखादं असं काम करायचं, उदाहरणार्थ एखाद्या मंदिराचं उद्घाटन करायचं किंवा एखाद्या पुतळ्याची निर्मिती करायची आणि लोकांना सांगायचं की बघा आम्ही या मंदिराचं उद्घाटन केलं, आम्ही या पुतळ्याची निर्मिती केली, तुम्ही आम्हाला मतं द्या. त्या पुतळ्याच्या आणि त्या मंदिराच्या नावावरती मतं मागायची आणि अंधभक्तांना पण असं वाटतं आईला मंदिराची निर्मिती केली, पुतळ्याची निर्मिती केली म्हणजे बघा या पक्षाने किती मोठं काम केलं. त्यांच्यासाठी ना नरेंद्र मोदीच्या हस्ते त्या मंदिराचं उद्घाटन होणं किंवा पुतळ्याचं अनावरण होणं ह्या अंधभक्तासाठी ना खूप मोठं आश्चर्यच असतं. मंदिराची निर्मिती असो किंवा पुतळ्याची निर्मिती असो व्हायलाच हवी, परंतु ना ती राजकारणासाठी होऊ नये असं मला वाटतं. आता लांबची गोष्ट कशाला, फक्त 8 महिन्यापूर्वीच डिसेंबर 2023मध्ये राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला गेला होता आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की फक्त 8 महिन्यामध्येच ना तो पुतळा कोसळला. याच्यावरती टिप्पणी करताना आपले मुख्यमंत्री साहेब पुढे येतात आणि त्याच्यावरती टिप्पणी अशी करतात की वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे हा पुतळा कोसळला. आता एक सिंपल सेन्स असा आहे की समुद्राच्या किनाऱ्यावरती जर तुम्ही पुतळ्याची निर्मिती करत आहात तर तिथे ना वाऱ्याचा वेग जास्त असणारच आहे. त्याच्यासाठी पुतळा जेव्हा तुम्ही निर्माण करत होता त्याच्यापूर्वीच प्लॅनिंग करणं महत्त्वाचं होतं. ज्यांना तुम्ही तो प्रोजेक्ट बहाल करताय देताय ते कॉन्ट्रॅक्टर कसले आहेत, त्यांना किती अनुभव आहे हे पाहणं महत्त्वाचं होतं. ज्या कॉन्ट्रॅक्टरला, ज्या व्यक्तींना या पुतळ्याची निर्मिती करण्याचा प्रोजेक्ट दिला गेला होता त्यांना ना मुळातच एवढा मोठा पुतळा निर्माण करण्याचा कोणताच अनुभव नव्हता. तर आपण त्या कॉन्ट्रॅक्टरकडून कशी अपेक्षा ठेवू शकतो की ते लोक एकदम उत्तम प्रकारे पुतळ्याची निर्मिती करू शकतात. तर मग इथे हा प्रश्न पडतो, ज्या लोकांना अनुभव नाही त्यांना तुम्ही या पुतळ्याची निर्मिती करण्याचा प्रोजेक्ट कसा दिला. जाईल तिकडे भ्रष्टाचार. रस्त्याची निर्मिती करायची झाली भ्रष्टाचार, एखादं नवीन दवाखाना ओपन करायचा आहे भ्रष्टाचार, नवीन कॉलेज शाळा उभारायची आहे भ्रष्टाचार, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार. पाहूयात ना हे असं किती दिवस चालतंय. एक ना एक दिवस तरी जनता ना जागृत होईलच. ज्या छत्रपती शिवरायांनी बांधलेले किल्ले आजपर्यंत ना एवढ्या भक्कमपणे उभा आहेत, ऊन वारा पाऊस या सर्वांचा सामना करत, परंतु या लोकांना छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करून फक्त 8 महिना ठेवता आला नाही. असा पुतळा यांनी खराब क्वालिटीचा निर्माण केला की फक्त 8 महिन्यामध्ये तो कोसळला. 8 महिन्यामध्ये जर पुतळा कोसळत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते. मला माफ करा, मी ना छत्रपती शिवरायांचा पुतळा, ते तुटलेले फोटो वगैरे इथे आपल्या या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवरती अपलोड करणार नाही. कारण छत्रपतींना कायम आपण उंच मानेमध्ये ताठ मानेने उभा असताना पाहिलेलं आहे. त्यांचा पडलेला फोटो इकडे अपलोड करणं म्हणजे त्यांचा अपमान होईल असं मला वाटतं. देशामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे. कधी कधी असं वाटतं या लोकांनी ना ॲटलिस्ट महापुरुषांची मूर्ती निर्माण करताना तर भ्रष्टाचार करू नये.